नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा जन्माला येतो तर एक कोणता तरी प्लॅनेट्स असतो की तो प्लॅनेट्स म्हणजे तो ग्रह आपल्यावरती काम करतो. आपण म्हणतो ना, हा खूप गरम दिमागाचा आहे, ही खूपच शांत आहे. तर त्या टाईपचा तो ग्रह असतो. जर तुम्हाला कोणी जास्त शांत दिसत असेल तर त्याच्यावरती चंद्रग्रहाचा प्रभाव आहे. कोणी खूप जास्त, आपण म्हणतो ना, याला खूप उग्र प्रकारचा राग आहे, तर मंगळ ग्रहाचा प्रकार आहे. आज आपण ग्रहाविषयी बघणार आहे आणि कोणता ग्रह आपल्यावरती काय काम करतो. तर मी 9 ग्रहांविषयी सांगणार आहे. 2 ग्रह सांगणार आहे की ते मेन आहेत आपल्या कुंडलीमध्ये, त्यांना बॅलन्स कशा प्रकारे करायचा आहे. बघा, जर आपल्याला 7.5 सुरू आहे, है ना? खूप जण तुम्ही जेव्हा ज्योतिषकडे जाता तर ते सांगतात, बापरे, तुमच्या राशीला 7.5 सुरू आहे. मग 7.5 सुरू असताना होतं काय? तुम्हाला लगातार नजर लागणे, तुम्ही कोणतंही काम करत आहे ते काम न होणे, लगातार निगेटिव्ह विचार येणे, नाते न टिकणे, है ना? तुम्हाला वाटतं ना की आता हे नातं टिकत नाहीये, बस आता इथे खतम करून द्यायचं. तर समजायचं की तिथे माझा शनी खराब आहे. मग काय करायला पाहिजे? काळ्या कलरचा धागा, है ना? कॉटनचा तुम्हाला इझिली मार्केटला मिळेल. काळ्या कलरचा धागा घ्यायचा तुम्ही. शनिवार दिवशी हनुमानजींच्या या शनी भगवानाच्या पायाला स्पर्श करून घरी आणायचा आहे. लेडीज असेल तर लेडीजनी लेफ्ट हँडमध्ये आणि जेंट्स असेल तर राईट हँडमध्ये तुम्हाला बांधायचं आहे. आणि अशा प्रकारे भावना ठेवायची की माझी जी पूर्ण निगेटिव्हिटी आहे ती निघणार. कारण तुम्ही जेव्हा आंघोळ करता तर ते इव्हलाइट जे असतं, जो तुमचा धागा आहे, ते सुद्धा वॉश होतं. सेकंड, तुमचं जेव्हा मंगळ खराब असतो, आता मंगळ काय करतो? आपण म्हणत आहे ना, मी आज खूप सुंदर रांगोळी काढली, पण ती ना कोणी मला कमेंटच नाही करत आहे की खूप सुंदर दिसत आहे. मग तुम्हाला लाभ नाही मिळाला ना. तुम्हाला अपेक्षा होती की मी सुंदर रांगोळी काढली, मी सुंदर जेवण बनवलं, पण कोणी सांगतच नाहीये की खूप छान जेवण झालेलं आहे, खूप चांगला स्वयंपाक झालेला आहे. तेव्हा तुमचा मंगळ खराब असतो, कारण तुम्हाला शुभ वार्ता कानावर येत नाहीये ना. मग काय करायला पाहिजे? आपला मंगळ चांगला होण्यासाठी, आपल्यासोबत सगळं मंगळ मंगळ होण्यासाठी लाल कलरचा कलावा इझिली मार्केटला मिळतो, है ना? तुम्ही घेऊन या, कॉटनचा मिळतो, तो आणायचा. मंगळवार दिवशी आपल्याला दुर्गा मातेच्या पायाला, कोणत्याही देवीच्या पायाला स्पर्श करून घरी आणायचा आहे. लेडीज, मी परत सांगते, लेफ्ट हँडमध्ये आणि जेंट्स राईट हँडमध्ये बांधायचा आहे. आणि या प्रकारे भावना ठेवायची की माझ्यासोबत सगळं मंगळ होणार. काळा धागा निगेटिव्हिटी दूर करेल आणि जो लाल धागा आहे तो आपल्या जीवनामध्ये मंगळ मंगळ आणेल.